नमस्कार, मी तेजल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आजच्या दिनविशेष या सत्रात आपण रोजच्या रोज घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची समजून घेणार आहोत. सर्वच स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या सूचीचा संदर्भ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया. सर्वप्रथम आजच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींची नावे, अर्थातच 1 सप्टेंबर या दिवशी जयंती असलेली विशेष नावे. 1 सप्टेंबर 1949 रोजी लोकसभेचे सभापती व मेघालयचे मुख्यमंत्री P.A. संगमा यांचा जन्म झाला. 1921 साली आजच्या दिवशी यष्टिरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म झाला. 1915 साली 1 सप्टेंबर या दिवशी उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदर सिंग बेदी यांचा जन्म झाला. राजिंदर सिंग बेदी यांना 1965 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच 1972 साली त्यांना भारताच्या 3ऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. दस्तक या चित्रपटाची कथा, पटकथा आणि लेखन तसेच दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या दस्तक या चित्रपटाला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. राजिंदर सिंग बेदी यांचा जन्म 1984 साली झाला. आजच्या दिवशी 1908 साली हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा K.N. सिंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 2000 या दिवशी झाला होता. 1 सप्टेंबर 1896 रोजी हरे कृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणा रविंद भक्ती वेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1977 या दिवशी झाला होता. जन्मदिवस यानंतर आपण वळूया आजच्या दिवशी घडलेल्या विशेष घटनांकडे. आजच्या दिवशी 1991 साली उझबेकिस्तानने आपण सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र असल्याचे घोषित केले. 1 सप्टेंबर 1972 रोजी आइसलँडमधील रिक जेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धिबळात पराभूत केले व तो जगज्जेता बनला. यानंतरची आजच्या दिवशी इतिहासात घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे 1969 साली 1 सप्टेंबर या दिवशी लिबियात उठाव झाला. हुकुमशहा मुअम्मर गडाफी या उठावानंतर सत्तेवर आला. 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची अर्थात LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली. आजच्या दिवशी 1951 साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांची द गोल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळेच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. 1 सप्टेंबर 1914 रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले. आजच्या दिवशी 1911 रोजी पंडित भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. हे होते 1 सप्टेंबर रोजी घडलेले महत्त्वाचे दिनविशेष. यानंतर आता आपण जाणून घेऊ 1 सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू तथा विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन. आजच्या दिवशी 2008 साली बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1914 या दिवशी झाला होता. 1 सप्टेंबर 1893 रोजी प्राच्य विद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक तसेच काँग्रेसचे 1885 ते 1889 या 4 सालातील चिटणीस काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा मृत्यू झाला. 1892 साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते. हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला होता. 1 सप्टेंबर 1715 रोजी सलग 72 वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा 14वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता. या राजाचा जन्म 5 सप्टेंबर 1638 रोजी झाला होता. 1581 साली शीखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1534 रोजी झाला होता. यानंतर जाणून घेऊया आजचा शेवटचा स्मृतिदिन.
शीखांचे तिसरे गुरु अर्थात गुरु अमरदास यांचा 1 सप्टेंबर 1574 रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 5 मे 1479 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज अशा पद्धतीने आपण 1 सप्टेंबर या दिवसाचे जन्म, मृत्यू तसेच काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या आहेत. पुन्हा भेटूया आपण पुढील दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा आमचे इतर सत्र. धन्यवाद.